तुम्ही सकाळी बघितलं का साहेब? सकाळी बघितलं गोदरेज लाईट आमच्या ते एवढाच ना हां हां तिकडे एक माणूस आहे त्यांनी सांगितलं मला ओके. ते आहे म्हणून. बघा आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी मी कोस्टल लँडवरून व्हायपर साप पकडून जात असताना ड्युटी करून जात असताना सरांचा फोन आला. तर त्यांनी अगोदर आमचे मित्र अतुल कांबळे यांना कळवलं होतं की त्यांच्या सोसायटीमध्ये नाग आला आहे म्हणून. ॲक्च्युली मी 2-3 सरपंचांचे नंबर पाठवत होतो, पण ते बोलले कोबरा मोठा आहे सर, आम्ही तुमच्या जेवढं ट्रस्ट करू शकतो तेवढं दुसऱ्यानं करू शकत नाही, तुम्हीच या. त्याच्यामुळे कंट्रोललाही कॉल दिल्यामुळे मला यावं लागलं. बघू आपण आता कोबरा एका ठिकाणी बसला आहे असं ते सांगतायत आणि सोसायटीचे तुम्ही बघू शकतात सर्व लोक लक्ष ठेवून आहेत. पेनिंग झालेले आहेत. आपण लवकरात लवकर तो कोबरा पकडून सोसायटीला सेफ बनवू. बघू आता. हे वायपर आहे ना. and they are dangerous. सोसायटीमध्ये तुमची स्वच्छ सोसायटी पण साप अशी एक चीज आहे की कुठेही कोणत्याही जागी भेटते. ती ॲक्टर, राजकारणी लोक सर्वांचे, आम्ही मातोश्री बंगल्यामध्ये पण साप पकडले. आपला ॲक्ट्रेस पहिल्यापासून होते. ॲक्च्युली साप पूर्वीपासून आहेत. सापांनी आपल्याबरोबर राहायला शिकलं आहे. आता आपली वेळ आहे. आपण त्यांच्यासोबत समजून घ्यायची गरज आहे, कारण त्यांचीच जागा होती आणि आपणच त्यांना जागा ठेवलेली आहे. बघू आता. तुम्ही जो फोटो पाठवला त्याच्यावर तो स्टोरेज आहे. इथे अगोदर पण आम्ही आलोय 4-5 वर्षापूर्वी साप पकडले. दॅट इज व्हॉट यू मेन्शन व्हेन यू केम. कारण दिवसाला कंट्रोलला 5 ते 7 कॉल असतात आणि आम्हाला 2-3 साप पकडायचे. नाही, मी वयाच्या 8व्या वर्षी बाईट झाला होता, त्यामुळे या क्षेत्रात आलो. म्हणजे मी 30 वर्षापासून साप पकडतोय. माझ्या इथं गेलाय साप. नाही हाय. हो बसलेला आहे. नाग आहे. नहीं, उनको ऐसे ही चाहिए. अच्छा, फिर पूरा नहीं आ रहा है ना. आपल्या भारतामध्ये 4 साप आहेत मेन. हाँ. कॉमन क्रेट म्हणण्यात मुंबईमध्ये खूप कमी आहे म्हणण्यात. त्याच्यानंतर स्पेक्टॅकल कोबरा जो माझ्या हातात आहे. त्याच्यानंतर रसल वायपर आणि सॉस्केल वायपर. त्याच्यापैकी आपल्याकडे मिळणारे सर्वात जास्त साप म्हटलं म्हणजे रसल वायपर आणि स्पेक्टॅकल कोबरा. आणि ह्या सापांचंच आपल्या याच्यात आपल्या भागामध्ये चेंबूर, कुर्ला, मलबार हिल या साईडला प्रमाण जास्त आहे. बघा आपला आता तुमची एवढी सोसायटी स्वच्छ असल्यावर सुद्धा ते इथं येत आहेत, कारण त्यांना फिडिंग भेटते, त्यांना हाईड करायला स्वतः जागा भेटते. स्पेक्टॅकल कोबरा. स्पेक्टॅकल टू कोबरा आहे ना हे. बघा त्याच्या तुम्ही बघू शकता त्याच्या हुडवर त्याची जे मान आहे त्याच्या या हुडवर आहे ना 2 मार्क आहेत. हे बघा, हे जे 2 मार्क आहेत त्याचा त्याला निसर्गामध्ये बचाव याच्यासाठी होतो की तो घाबरल्यानंतर स्वतःच्या रक्षणासाठी पण काढतो आणि मागचा त्याला जो खाण्यासाठी किंवा त्याच्यावर अटॅक करण्यासाठी येतो तर त्याला ते स्पेक्टॅक मार्क दिसतात. त्याला वाटतं तो आपल्याकडे बघतोय. याच्यात त्याचे 2 फायदे. ये हुड है, इसका हुड है और ये मार्क से पता चलेगा ना. हां हां. इन मराठी देवनागरी लिपीमध्ये 10चा 11 असतो असा, त्याच्यामुळे त्याला 11धारी नाग पण बोलतात. हो का.
आता तुम्ही याला पकडून कुठे घेऊन जा? याला पकडून आम्ही फॉरेस्टला कळवून हां. त्यांच्या हवाली करू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला त्याच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये सोडण्यात येईल. अच्छा. खूप लक्ष ठेवावं लागतं. तो कोणत्या फिश भागात निघतो. ते शेपूट बाहेर आहे. शेपूट आहे बाहेर. टेल टेल. थँक्यू, तुमच्यामुळे तो एक जीव वाचला. थैंक यू, आप आए तो हो गया. कम से कम म्हणजे 3.5-4 फूट असेल का? नाही हो, 5 फुटापर्यंत. 5 फूट आहे. बघा, मी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हेच सांगू इच्छितो, साप जर घरामध्ये किंवा सोसायट्यांमध्ये आले, किती स्वच्छता असली किंवा काही असलं तरी साप अन्नाच्या शोधात किंवा त्याला स्वतःला हिडन करण्यासाठी त्याचं वास्तव्यासाठी येतात. तर अशा वेळेस पॅनिक न होता प्रॉपर, आता मला यायला अर्धा तास 1 तास लागला, तुम्ही जे एक शांततेने त्याचं ऑब्झर्वेशन ठेवलं ते खूप महत्त्वाचं असतं. मी असो किंवा कोणी आमचे कोणी सर्पमित्र असो, ज्यावेळेस साप दिसला ना त्याच्यावर फक्त लक्ष ठेवून कॉन्सन्ट्रेट करायचं, ज्यामुळे आम्हाला आल्यानंतर त्याला शोधायला वेळ नाही लागत आणि लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू शकतो. थँक्यू, तुमच्यामुळे एक खूप मोठा जीव वाचला. थैंक यू सो मच. याचा प्रोटोकॉल असे असतात, आम्ही याला एक चांगला पेक्षण केलं. तुम्ही चावलं ना तर आपल्याकडे शहरी भागात तर काही प्रॉब्लेम नाही, गावाकडे ते जादू तंत्र यांच्याकडे जातात. पण त्याने सापाचं बिनविषारी असला तर माणूस वाचतो, पण विषारी साप असला तर अनकॉन्शियस होऊन माणूस मरतोच. पण आता अँटी स्नेक वेनम बिग 4 सापांवर अशा प्रकारे बनवलं आहे की कुठलाही विषारी साप चावला तरी त्याच्यावर एकच कॉमन एक इंजेक्शन आहे. तर त्यासाठी चावल्यानंतर जितक्या लवकर तुम्हाला हॉस्पिटलाइज होता येईल तितक्या लवकर व्हायचं. आणि जिथं चावलं आहे तिथं 4 इंचावर सोडून व्यवस्थित बांधून जर गेले तर ते सफिशियंट असतं. कट मारण्याच्या प्रक्रिया असतात, ते कट मारणं आम्ही सजेशन नाही करत, फक्त बांधून सेफली हॉस्पिटलाइज होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजचा तरी शो 2024-25चा आणि 26मध्ये पण चांगलीच न्यूज आहे की 100% स्नेक बाईटमध्ये जीव वाचत आहे. ओके. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी शेल कॉलनी चिंबूर येथे पकडण्यात आलेला नागजातीचा सर्प त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.